अक्षय शिंदेने बलात्कार केलेला नाही, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. खऱ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठी शिंदेची हत्या केल्याचा आरोप. वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची एसआयटीची कोर्टाकडे मागणी. कराडची संपत्ती 1000 कोटीपर्यंत जाऊ शकते, सुरेश धस यांचा अंदाज. तर अजून ईडीची एंट्री का नाही, वडेट्टीवारांचा सवाल. धनंजय मुंडेंना सत्तेत ठेवून कराडची कशी चौकशी करणार? मुंबईतल्या जनआक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. मोर्चाकडे धस यांची पाठ, तर मुंडे कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू. अंबादास दानवेंचा हल्लाबोल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू. मराठा समाजाच्या 10 मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी. सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर ठाम. नाना पटोलेंकडून विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून संशय. विधानसभेत अधिकची 60 लाख मतं आली कुठून? नानांचा सवाल. ईव्हीएम विरोधात काँग्रेसचं आंदोलन. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित न करण्याची भूमिका. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. एबीपी माझाशी बोलताना छावाच्या दिग्दर्शकांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या भारतातल्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. अमेरिकी सुप्रीम कोर्टाकडनं हिरवा कंदील. राणानं केली होती हल्ल्यासाठी रेकी. अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरून किन्नर आखाड्यातच मतभेद. एका स्त्रीला किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर का बनवलं? हिमांगी सखीचा आक्षेप. मुंबईतील दिंडोशी खडकपाडा परिसरातील आग आटोक्यात. आगीमध्ये फर्निचरची 60 ते 70 दुकानं जळून खाक. 5 ते 6 तासांनी आग आटोक्यात. चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणं गरजेचं. एसटीच्या भाडेवाढीवर सरकारची भूमिका. आजपासून एसटीची 15% भाडेवाढ लागू. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण. उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं होणार उद्घाटन. मरीन ड्राईव्ह ते मांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात कापणं शक्य. महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकारी आणि 39 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक. नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे आणि सुनील फुलारींना राष्ट्रपती पदक. रणजीमध्ये रथी महारथींची मुंबई जम्मू आणि काश्मीरकडनं 5 विकेट्सनी पराभूत. रोहित, अजिंक्य, जयस्वाल, श्रेयस फ्लॉप. शार्दूल कोटियन जोडीची झुंज व्यर्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.